पेणमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। पेण शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून हा जयंती उत्सव सातत्याने आयोजित करण्यात येत असून यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। पालखी नगरपालिकेच्या दिशेने मार्गक्रमण करत छत्रपती संभाजी महाराज चौकात पोहोचली। तेथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमाला संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये जितेंद्र राम ठाकूर, रायगड जिल्हाध्यक्ष, दिलीप साडवी, रायगड जिल्हा सल्लागार, वसंत पाटील, रायगड जिल्हा वाहतूक अध्यक्ष, अश्विनीताई ठाकूर, पेण तालुका महिला आघाडी अध्यक्षा राम हसव ठाकूर, पेण तालुका सल्लागार गिरीश म्हात्रे, पेण तालुका उपशहर अध्यक्ष यांच्यासह विजय ठाकूर, शालिनी ठाकूर, राजश्री ठाकूर, दीपाली ठाकूर, हर्षाली ठाकूर, मयुरेश ठाकूर, हरिश्चंद्र कुथे, रुद्रा ठाकूर आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नंदाताई म्हात्रे, काँग्रेस महाराष्ट्र राज्य महासचिव, समाजसेवक संतोष ठाकूर, अक्षय गायकवाड यांच्यासह महिला वर्ग आणि पुरुष मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड। जय शिवराय। छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून आज आपण 5वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा 5वा साजरा करत आहोत। इथे आम्ही गेले 5 वर्ष हा सोहळा साजरा करतोय संघटनेच्या माध्यमातून। 2021 मध्ये शांतिनिकेतन सोसायटी समोरला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक व्हावा ह्यासाठी आपण नगरपालिकेकडे मागणी केली होती। तसा रीतसर जिल्हाधिकाऱ्यांकडेही आपण पत्रव्यवहार केलेला होता। त्या अनुषंगाने इथेशीन चौकाच्या मागणी करून आपण त्याचं एक जनतेला माहिती व्हावी म्हणून आपण एक फलक लावलं होतं। आज ते नगरपालिकेने चौकाचं काम करतो म्हणून सांगून ते फलक काढण्यात आलं आणि आता हा आपण बघत असाल का समोरला जो चौथारा बांधण्याचं काम आहे ते 1 तारखेला त्यांना कंप्लीट करायचं होतं, ते केलेलं नाही आहे। महाराजांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि त्यांच्या पाठीवर वार झाला, आपल्याकडनंच पाठीवर वार झाला। जर समोरनं वार केला असता तर त्याला उभा चिडला असता महाराजांनी। महाराजांचा इतिहास खूप आहे, सांगायला गेलो तर वेळ उरणार नाही। पण आज नगरपालिकेच्या माध्यमातून इथे 4 वर्षे गेली, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी आम्ही वारंवार आंदोलन करत आहोत। भीक मागो आंदोलनही केलं, नगरपालिकेकडे कदाचित पैसे नसतील, येथील प्रशासकीय अधिकारी यांच्या दालनामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन दिला होता। तरीही आजही 4 वर्ष उलटूनही महाराजांचं स्मारक इथं होत नाही। ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे। आज आम्हाला महाराजांचा सोहळा साजरा करताना छावा संघटनेच्या माध्यमातून, इतर सर्व सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून आम्हाला हा सोहळा साजरा करताना अतिशय आनंद होत आहे। फक्त मनामध्ये दुःख एवढंच आहे की महाराजांचं चौक होण्यासाठी 4 वर्ष उलटून जातात, ही दुःखाची बाब आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, छत्रपती शंभूराजांच्या नावाने जी मंडळी राजकारण करतात आणि त्या नावावर निवडूनही येतात, कारण आमचा तरुण हा छत्रपतींना मानणारा आहे, शंभूराजांना मानणारा आहे आणि त्या छत्रपतींच्या शंभूराजांच्या नावाने मतांचा जोगवा मागणारी मंडळी जेव्हा त्या शंभूराजांचं एक स्थळ, एक चौक बांधण्यासाठी 5-5 वर्ष घालवतात, त्यावेळेस निश्चितच हा फक्त मतांचा राजकारण आहे का असं म्हणावं असं वाटतं। आणि तीच प्रक्रिया पेणमध्ये, पेण नगर परिषदेच्या माध्यमातून चालू आहे। एका बाजूला आश्वासन देतात, शाश्वती देतात की होय, पेणच्या शांतिनिकेतन सोसायटीच्या बाजूला आम्ही तो चौक आहे तिथे छत्रपती संभाजी महाराजांचं आपण स्मारक तिथे उभं करूयात। मग ह्या स्मारकासाठी अडलंय कुठे? तर अडलंय हे आहे की आमच्या राजकारण्यांना, आमच्या प्रशासनकर्त्यांना, आमच्या लोकप्रतिनिधींना ह्याची जाणीव नाही आहे की आपण कुणाच्याबद्दल आश्वासित केलं होतं आणि कुणाच्याबद्दल आपण ही निष्काळजीपणा दाखवतो। त्यामुळे आज पुन्हा एकदा ही विनंती आहे पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना, त्याच्यानंतर CEOंना, मुख्य अधिकाऱ्यांना की येत्या म्हणजे तुम्ही जर 1 तारखेला जर हे पूर्ण करणार होतात तर मग तुम्हाला हे छोटं एका बाजूला 500 मीटरसाठी 5 कोटी वापरू शकताय, तर मग ह्या छोट्याशा चौकासाठी तुमच्याकडे निधी नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांना, तरुणांना भीक मागावी लागते की बाबा नगर परिषदेकडे पैसे नाही आहेत आणि म्हणून आम्ही भीक मागतो। हे भीक मागे आंदोलन जे आहे ना त्याची तरी गांभीर्यता घ्यायला पाहिजे होती अशी अपेक्षा आहे। परंतु दुर्दैव
की आमच्याकडे फक्त मतांचा जोगवा मागला जातो, छत्रपतींचं किंवा महाराजांचं योगदान समजलं जात नाही. त्यामुळे जर थोडी जरी प्रशासकीय यंत्रणेला ह्याची जाणीव असेल तर येत्या काळात लवकरात लवकर हा चौक, हा स्मारक उभा करतील अशी अपेक्षा करतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.